नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या अत्यंत शुभदिनी आपण चैतन्य विद्या अर्थात आर्ट ऑफ स्मार्ट लाईफ या प्रबोधन मालिकेला सुरुवात करीत आहोत. ही प्रबोधन मालिका सुरू करण्यामागे एकच हेतू आहे की सर्व माणसांनी सुखी व्हावं, समाधानी व्हावं, जीवनात ऐश्वर्य मिळवावं, यश मिळवावं. पण मित्रांनो, हे यश, हे ऐश्वर्य, हे सुख कधी मिळतं? जेव्हा आपल्याला स्वतःची ओळख होते, स्वतःतील राजेपणाची ओळख होते, तेव्हा ते ऐश्वर्य आणि ते सुख आपण मिळवू शकतो. आणि हाच हेतू आहे आपल्या आर्ट ऑफ स्मार्ट लाईफ या प्रबोधन मालिकेचा. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळी ऋषीमुनी हे ध्यानात बसून एक मंत्र नेहमी जपायचे आणि तो मंत्र होता सोहम. सोहम म्हणजे काय? सहा म्हणजे परमेश्वर, एवम म्हणजे परमेश्वरच मी आहे, असं ते सतत जपत असत. आजच्या धावपळीच्या युगामध्ये, स्पर्धेच्या ताणतणावाच्या काळामध्ये हा माणसाला आता असा प्रश्न पडला आहे, माणसाचं जीवन या प्रश्नाभोवती फिरतं आहे की सोहम नव्हे, कोहम म्हणजे मी कोण आहे, हे जीवन काय आहे आणि आपण कशासाठी आलो आहोत, हा प्रश्न, या प्रश्नाभोवती सर्व माणसाचं जीवन हे कळत नकळत फिरत आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण जाणलं तर साहजिकच आपल्याला स्वतःची ओळख होते. यावरून एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये एका सिंहाचा छावा हा आईवडिलांपासून दुरावला, हरवला आणि मेंढ्यांच्या कळपामध्ये जाऊन मिसळला. मेंढ्यांच्या कळपामध्ये वाढत असताना त्या मेंढ्यांचंच तो छावा अनुकरण करत होता. त्या मेंढ्यांप्रमाणे तो जगत होता. त्यांची सुखदुःख, त्यांच्या भीती याप्रमाणे तो वागत होता. एके दिवशी एक मोठा सिंह त्यांच्या समोर ठाकला आणि त्यांनी जोरात डरकाळी फोडली. त्या सिंहाने डरकाळी फोडल्यानंतर त्या मेंढ्या पळू लागल्या. त्या मेंढ्यांचं अनुकरण करणारा हा जो छावा होता तो सुद्धा पळू लागला. सिंहाने बघितलं, अरे या मेंढ्यांमध्ये आपल्यासारखा दिसणारा एक सिंह आहे, तो पळतोय घाबरून. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कळवळा आला की अरे असं का, हा सिंह आहे, त्याला सिंहपणाची जाणीव करून दिली पाहिजे. त्याने जोरात पळून त्याला पकडलं. तो सिंह जो होता, छावा होता, तो त्या मेंढ्यांप्रमाणेच म्या म्या करून त्याला बोलू लागला, मला सोडा, मला सोडा. मग सिंहाने काय, त्याला जोरात ओढून तलवाजवळ नेलं आणि त्याला त्याचं प्रतिबिंब आणि स्वतःचं प्रतिबिंब दाखवलं. आणि त्यावेळेला त्या सिंहाला जाणीव झाली की अरे हा मोठ्या सिंहाप्रमाणे मी सुद्धा सिंह आहे, मी छावा असलो तरी मी सिंह आहे. आणि ती जाणीव त्याला होता क्षणी त्याने डरकाळी फोडली आणि त्याच्यातला सिंह प्रकट झाला. मित्रांनो, आपल्यामध्ये सुद्धा हा वनराज, हा सिंह, हा राजा हा दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याची ओळख होणे मात्र, आणि आपण आपल्या जीवनामध्ये सारं ऐश्वर्य, सारं यश हे साकार करू शकतो. अजून एक गोष्ट आहे, ती आपण पुढच्या भागात पाहू. सयाजीराव गायकवाडांची गोष्ट आहे. जे सयाजी राजे होते, जे आधी शेतकऱ्याचा मुलगा होता, तो सयाजी राजा कसा झाला, त्याची राजेपणाची जाणीव त्यामागे कशी होती, हे आपण पुढच्या भागात पाहूया मित्रांनो. नमस्कार.